नमस्कार मित्रांनो, 2024-25 RTE 25% ॲडमिशनसाठी पालकाकरता काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. अर्ज भरण्यापूर्वीच्या महत्त्वाच्या सूचना नेमकं काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ भेटत राहतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी खाली पालकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, ते आपण पाहून घेऊयात. पालकांनी अर्जामध्ये भरलेला पत्ता आणि गुगल लोकेशन बरोबर आहे आणि अर्ज पूर्ण भरला आहे याची पूर्णपणे खात्री करून घ्यायची आहे. अर्ज भरत असतेवेळी मुलांची जन्मतारीख ही जन्मदाखला म्हणजेच बर्थ सर्टिफिकेटवरील टाकायची आहे. शाळा निवडत असताना 1 ते 3 किलोमीटर अंतरामधील आपल्याला 1 ते 10 शाळा निवडता येणार आहे. जर तुमचा अर्ज चुकला असेल तर तो डिलीट करून नवीन अर्ज भरून तो सबमिट करायचा आहे. पालकांनी एका मुलांचा एकच अर्ज भरायचा आहे. जर तुम्ही अनेक अर्ज भरले असले तर तो रद्द करण्यात येईल. अर्ज भरल्यानंतर अर्ज क्रमांक, मोबाईल नंबर आणि भरलेल्या अर्जाची प्रत किंवा कॉपी लॉटरी प्रक्रिया संपेपर्यंत जवळ ठेवायची आहे. अर्ज भरल्याची माहिती ही बरोबर असायला पाहिजे. तुम्ही जर पासवर्ड विसरल्यास रिकवर पासवर्ड यावर क्लिक करून रिसेट करावा. बालक जर दिव्यांग असेल तर 40% दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. दोन 2024-25 या वर्षासाठी निवासी पत्ता म्हणून गॅस बुक रद्द केले आहे आणि बँक पासबुक असेल तर ते राष्ट्रीयकृत बँकेचे असावे. अर्ज भरत असताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगलवर पत्ता टाकून ते लॅटिट्यूड लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही. जर तुम्हाला 1 किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित सरकारी शाळा उपलब्ध असल्यास तुम्हाला सेल्फ फायनान्स स्कूल सिलेक्शनसाठी उपलब्ध नसेल व सेल्फ फायनान्स स्कूल नॉट अवेलेबल असा मेसेज येईल. दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित rtemah2020@gmail.com किंवा educom.mah@mah.gov.in यावर मेल पाठवावे. तर मित्रांनो, ह्या काही अर्ज भरण्यापूर्वीच्या पालकासाठी सूचना आहेत. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.